म्हणतात टाइम इज मनी. वेळेला फार महत्व आहे. आयुष्यात वेळ गेला तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. आणि म्हणून आलेल्या वेळेची संधी बाळगली पाहिजे, आलेल्या वेळेचं सोनं केलं पाहिजे, हे बाबासाहेब सांगतात, मी सांगत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्येक क्षणी, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला आपण कुशल पुण्यकर्म केलं पाहिजे. मग कुशल पुण्यकर्म कसं करायचं? भंतीनं अतिशय सुंदर धम्मदेशना दिली की कलेजाला भिडण्यासारखी, मनाला साठवून ठेवण्यासारखी धम्मदेशना दिली. आणि ती जर तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या परिवारात, तुमच्या एरियामध्ये, तुमच्या नगरामध्ये जर ती धम्मदेशना पटून सांगितली, येणारी चौथी पिढी निश्चित बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियजनो, भगवान बुद्ध म्हणतात, माता पुतो पठानम पुत्रधारस संग हो अनाकुलातक म्हणता एकं मंगल उत्तमम. मी माझ्या आई वडिलांची सेवा करेन, मुलाबाळाचा सांभाळ करेन, हे माझ्या जीवनातलं उत्तम मंगल आहे, असे बुद्ध म्हणतात. आजच्या जगात कसं आहे का? हम दो हमारे दो. लग्न झालं की एका महिन्यात मुलगा आई वडिलांना सोडून जातो. तुम्ही किती मायेचा मुला गेला हातवर करा बरं. इथे माया बसलेल्या किती मायेची मुलं गेली सोडून मुलांना. शहरात इथं काम नाही म्हणते, शहरात काम आहे, ड्युटीला जायचं म्हणते, इथं कामच नाही म्हणते, म्हणून मग मायला सोडून मी तुला तिथून पैसे पाठवतो म्हणते. प्रियजन, तसं ना. भगवान बुद्ध म्हणतात, या जगातलं मोठं दैवत म्हणजे आई आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण मला एक गाव आहे, इथून 70 किलोमीटर अंतरावर आहे. मी इथे येणार म्हणून त्यांनी तिथं धम्मदेशना ठेवली. तुमच्यातला अर्धा वेळ मी त्यांना पण देणार आहे. आणि तो कार्यक्रम करून मला औरंगाबादला जायचं आहे, म्हणून मी परत तुम्हाला वेळ दिलं. आज मात्र अगदी 10 ते 15 मिनिटं, याच्यावरती मी तुम्हाला वेळ देणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर बाबासाहेब म्हणतात, बुद्ध म्हणतात की मी माझ्या आई वडिलांची सेवा करेन. या जगातलं मोठं दैवत म्हणजे आई आहे. तिन्ही काळाचा राजा आई विना भिकारी. ही म्हणजे आहे ना,